नमस्ते मित्रांनो. तर या कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करू. एका सुंदर हिरव्यागार गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं छोटंसं कौलारू घर, घरासमोर तुळशीचं वृंदावन, मागे 2 गाई आणि थोडीशी शेती, एवढंच त्याचं जगणं होतं. गणूची बायको सीता खूप समजूतदार होती आणि त्याच्या रोहन नावाचा एकुलता एक मुलगा गावातल्या शाळेत शिकत होता. गणू आणि सीता दोघांचं एकच स्वप्न होतं. आपला मुलगा मोठा अधिकारी व्हावा आणि त्याचं आयुष्य आपल्यासारखं कष्टात जाऊ नये. त्यामुळे गरीब असूनही त्यांनी रोहनच्या शिक्षणात कधी कमी पडू दिलंच नाही. गणू सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हात राबायचा, तर सीता लोकांच्या घरची भांडी घसून थोडे पैसे जमवायची. रोहन अभ्यासात हुशार होता. गावातले शिक्षकही म्हणायचे, हा मुलगा एक दिवस खूप मोठा अधिकारी होईल. वेळ पुढे जात राहिली. रोहन 12वीत पहिला आला आणि पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेल्यावर रोहनचे आयुष्य बदलायला लागलं. मोठमोठ्या इमारती, इंग्रजी बोलणारे लोक, नवीन मित्र. हळूहळू तो गावापासून दूर जाऊ लागला. सुरुवातीला तो रोज आईबाबांना फोन करायचा, पण नंतर आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा. गणू आणि सीता मात्र रोज त्याच्या फोनची वाट पाहायचे. एक दिवस गणूने गावातील अर्धी शेती विकली, कारण रोहनला कॉलेजची फी भरायची होती. सीताने तिचं लग्नातले दागिनेही विकले, पण त्यांनी मुलाला कधीच सांगितलं नाही. त्यांना फक्त एवढंच वाटत होतं की मुलगा मोठा झाला पाहिजे. काही वर्षांनी रोहन मोठ्या कंपनीत अधिकारी बनला. शहरात फ्लॅट घेतला आणि गाडी घेतली. मोठ्या लोकांमध्ये वावरून लागला. गावातल्या साध्या आईवडिलांची त्याला लाज वाटू लागली. एक दिवस गणू आणि सीता मुलाला भेटायला शहरात गेले. फाटक्या कपड्यात, हातात गावातून आणलेलं लाडू आणि डोक्यात मुलाला भेटायची ओढ. पण रोहनच्या ऑफिस बाहेर उभे राहिल्यावर त्यांना पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर नाराजी आली. तो हळू आवाजात म्हणाला, तुम्ही इथे का आलात? माझे मित्र बघतील. हे ऐकताच सीताच्या डोळ्यात पाणी आलं. गणू शांतपणे म्हणाला, बाळा, तुला भेटायची खूप इच्छा झाली म्हणून आलोय. रोहनने त्यांना थोडंसं प्लॅटफॉर्मवर बसवलं आणि दुसऱ्याच दिवशी गावाला पाठवलं. त्या रात्री सीता खूप रडली. ती म्हणाली, आपला मुलगा इतका बदलला कसा? गणू मात्र शांत होता. तो म्हणाला, मोठ्या शहरात गेल्यावर माणसं बदलतात बहुतेक. काळ पुढे गेला. गणू वृद्ध झाला. त्याला चालायलाही त्रास होऊ लागला. सीताही आजारी पडू लागली. पण रोहन कामाच्या व्यापात इतका गुंतला होता की त्याला वेळच नव्हता. एक दिवस रात्री जोरदार पाऊस पडत होता. गणूला अचानक छातीत दुखू लागलं. गावात डॉक्टर नव्हता. सीता शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला दवाखान्यात घेऊन गेली. जाताना गणू फक्त एकच गोष्ट म्हणत होता, रोहनला फोन कर. पण फोन लागला नाही. पहाटे गणूने अखेरच श्वास घेतला. सीता एकटी पडली. काही दिवसांनी रोहन गावाला आला. वडिलांचा फोटो पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण वेळ निघून गेली होती. सीताने त्याच्या हातात एक जुनी वही दिली. ती गणूची डायरी होती. त्यात प्रत्येक पानावर रोहनबद्दल प्रेम भरलेलं होतं. आज मुलाची फी भरली म्हणून शेती विकली, पण माझा मुलगा मोठा अधिकारी होईल. आज सीतेने दागिने विकले, पण मुलाच्या भविष्यासाठी काहीही करून माझा रोहन एक दिवस अभिमान वाटेल असं काम करेल.
हे वाचताना रोहनच्या हातातील डायरी थरथरू लागली. त्याला आठवलं, लहानपणी बाबा त्याला खांद्यावर बसवून जत्रेत घेऊन जायचे. आई रात्री उपाशी राहून त्याच्यासाठी दूध ठेवायची आणि तो मोठा झाल्यावर त्याने त्यांनाच दूर केलं. तर रात्री रोहन खूप रडला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आईजवळ गेला आणि त्याच्या पाया पडून म्हणाला, आई मला माफ कर. सीताने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, आई बाबाचं प्रेम कधी संपत नाही. बाळा, त्या दिवसानंतर रोहन बदलला. त्याने शहरातील मोठी नोकरी सोडली नाही, पण आईला कायम स्वतःसोबत ठेवलं. गावात नवीन शाळा बांधली आणि तिचं नाव गणू स्मृती विद्यालयात ठेवलं. कारण त्याला समजलं होतं की आयुष्यात पैसा मोठा नसतो, आईबाबांचं प्रेम मोठं असतं. काही वर्षांनी रोहन स्वतः बाबा झाला. एक दिवस त्याचा छोटा मुलगा त्याला विचारू लागला, बाबा, आजोबा कसे होते? तेव्हा तो हसून म्हणाला, माझ्या आयुष्यातले खरे हिरो होते. आणि त्या क्षणी त्याला जाणवलं की माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या आयुष्याची खरी ताकद त्याच्या आई वडिलांच्या आशीर्वादातच असते. ही कथा कशी वाटली तुम्हाला? जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.